नमस्कार मंडळी, मी मंदार कांबळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आता मी निघालो आहे अमृतसरला। माझी ऑफिसची ट्रिप आहे आणि आता माझा फ्लाईट आहे ते 6 वाजताचा। आता वाजलेत पहाटेचे 3:30 आणि मी ओला बुक केलेली आहे। ओला आता एक 5 मिनिटातच येईल। तर आपला एअरपोर्टचा रोड आता एक अर्ध्या तासावर दाखवत आहे। पहाटे असल्यामुळे ट्रॅफिक पण कमी असेल आणि तरी मी वेब चेकिंग करून ठेवलेली आहे। पण तरी बोला फ्लाईट असेल तर शक्यतो 1.5 ते 2 तास आधी गेलेलं तेव्हाही चांगलं। तर तुम्ही आता येणारे संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि ते जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, अर्ध्या तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आपण पोहोचलेलो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला। तर मित्रांनो, आता सर्व्हिस सिक्युरिटी चेकिंग करून आपण फायनली आतमध्ये आलेलो आहे। तर एक तासभर गेला सर्व करण्यात। आता आपली फ्लाईट आहे, तिथे आपण जाऊन वेट करू। तर मित्रांनो, ही बस पाहू शकता। हीच बस आता आपल्याला रनवेवर घेऊन जाणार आहे। तिकडे आपलं प्लेन उभं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला समोर दिसतं ते इंडिगोचं फ्लाईट आणि आपलं एअर इंडियाचं फ्लाईट इथे आहे। तर आता एंट्री करूया आपण। आपण आपल्या फ्लाईटवर बसलेलो आहे। तर मध्यभागी आहे आपली सीट आणि आता एअर होस्टेस सर्व सांगतायत, माहिती देत आहेत।
ठीक आहे 9110. तर मित्रांनो, ही पाहू शकते, ही आपल्या बस आलेली एअरपोर्टला पिकअप करायला आणि हीच बसने आपण 2 ते 3 दिवस ट्रॅव्हल करणार आहोत. तिकडे फोटो काढायचा आहे. जा उतर जा. सरळ चालत नाही. तर मित्रांनो, हे समोर पाहू शकता आपलं हॉटेल आहे. आता इथेच आपण 2 दिवस स्टे करणार आहोत. मॉलच्या बाजूलाच आहे अमृतसर. तर मित्रांनो, आता आपल्या अमृतसरच्या रूमची आपण टूर देऊया. तर सुरुवातीला एंट्री केल्यानंतर पाहू शकता इकडे भला मोठा किंग साइज बेड आहे. त्यानंतर इथे पाहू शकता कपडे ठेवायला ठेवलेले आपले हँगर. त्यानंतर इस्त्री ठेवलेली आहे. त्यानंतर इकडे लॉकर ठेवलंय. तिकडे तुम्ही डॉक्युमेंट ठेवू शकता. त्यानंतर इकडे स्टँड पण दिलेला आहे क्लोथ आपलं सुकवण्यासाठी. त्यानंतर पाहू शकता इकडे भला मोठा टीव्ही आहे. त्यानंतर इकडे टीची मशीन आहे. त्यामध्ये तुम्ही चहा कॉफी बनवू शकता. त्यानंतर इथे फ्रीज पण पाहू शकता. सध्या आम्ही बॉटल ठेवलेल्या आहेत थंड करण्यासाठी. एक्स्ट्रा बॉटल पण ठेवलेल्या आहेत इथे पाण्याच्या. तर या साईडला बाथरूम आहे, ते आपण नंतर बघू. नाही तर इकडे स्टडी टेबल ठेवलेला आहे. इकडे तुम्ही आपल्या ऑफिसची कामं पण करू शकता. त्यानंतर एक्स्ट्रा सोफा ठेवलेला आहे. सध्या आता तिकडे आम्ही आमच्या बॅगा ठेवलेल्या आहे. त्यानंतर इकडे फोन ठेवलेला आहे तुम्हाला रिसेप्शनला कॉन्टॅक्ट करण्यासाठी. त्यानंतर पाहू शकता चादर आणि पिलर पण ठेवलेले आहे. मस्त रूम आहे. फॅन नाही पण AC आहे पूर्ण कंटिन्यू. त्यानंतर मेन याचं आकर्षण तर पाहू शकता इथे तुम्ही व्ह्यू पाहू शकता अमृतसर सिटीचा. बाजूलाच मॉल आहे. तुम्ही काय शॉपिंग करायची असेल तर आपल्याला लांब नाही जावं लागणार. इथे बाजूला हॉटेलला लागूनच मॉल आहे. समोर पार्किंग पाहू शकता मॉलची. 10th फ्लोअरला हा रूम आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे गोल्डन टेम्पलच्या एंट्रन्सच्या इथे. त्या पुतळा पाहू शकता किती छान आहे. मित्रांनो, गोल्डन टेम्पलच्या सुरुवातीला हे प्राचीन शनी मंदिर आहे. समोरच दिसतं आपलं गोल्डन टेम्पल. सुवर्ण मंदिर पण म्हणतात त्याला.
माइलेज है ना रिक्शा ने? हाँ इलेक्ट्रिक है भाई, ये आपका इलेक्ट्रिक है? हाँ भाई, ये आपका इलेक्ट्रिक है कि डीजल में है? इलेक्ट्रिक है क्या? हाँ हाँ दादा बोल. हाँ पुसला का ते